नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडीवरती व्हिडिओ बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे परीक्षा कुठली असो, चालू घडामोडी या टॉपिक्सला परीक्षेमध्ये खूप वेटेज असते। त्यामुळे आपण आज त्या टॉपिक्सवरती काही प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, कोकबोरोक ही कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषा आहे? तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे मेघालय, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा। तर कोकबोरोक ही त्रिपुरा या भारतीय राज्याची अधिकृत भाषा। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, त्रिपुरा या राज्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। तर त्रिपुरा हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे आणि उत्तरेला व पश्चिमेला बांगलादेश आहे त्रिपुराच्या, आणि ईशान्येला आसाम ही राज्य आहे आणि पूर्वेला मिझोरम ही राज्य आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुरा या राज्याची राजधानी काय आहे? तर आगरतळा ही आहे। आणि आपल्याला जर का परीक्षेमध्ये त्रिपुरा राज्याची लोकसंख्या विचारली तर लोकसंख्या आहे 36,71,032 एवढी त्रिपुरा या राज्याची लोकसंख्या आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राजधानी काय आहे? तर आगरतळा आहे। आणि त्रिपुरा राज्याची स्थापना कधी झालेली आहे? तर 21 नोव्हेंबर 1972 मध्ये त्रिपुरा या राज्याची स्थापना झालेली आहे। आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर माणिक शाह हे त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे? तर या ठिकाणी त्या क्षेपणास्त्राचे नाव, ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी कमेंटमध्ये द्यायचे आहे। म्हणजेच काय, तर आपल्याला कळून जाईल की किती विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे भार्गवस्त्र। तर या प्रश्नाचे उत्तर आहे भार्गवस्त्र। ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील, इथे लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे? तर भार्गवस्त्र। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नाग MK2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, नाग MK2 हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी कमेंटमध्ये द्यायचे आहे। आपण शेवटी या प्रश्नाचे उत्तर सांगणारच आहोत। नाग MK2 या क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर ते केलेले आहे संरक्षण संशोधन व विकास संस्था, म्हणजेच काय, तर DRDO हे झाले या प्रश्नाचे उत्तर। तर नाग MK2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर ते केले आहे संरक्षण संशोधन व विकास संस्था, म्हणजेच काय, तर DRDO। ठिकाणी तुम्हाला DRDOचा फुल फॉर्म देखील विचारू शकतात। तर DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, हा झाला DRDOचा फुल फॉर्म। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला DRDO या संस्थेबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे। तर DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे। तर ही संस्था काय करते? तर भारतीय सशस्त्र दलातील अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करत असते आणि त्याचे उत्पादन करत असते। तर हे काय आहे? तर DRDOचे प्रथम लक्ष आहे। आणि DRDOचे मेन उद्दिष्ट काय आहे? तर संरक्षण तंत्रज्ञानात स्वावलंबी होणे। त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की DRDOची स्थापना कधी झालेली आहे? तर 1958 मध्ये DRDOची स्थापना झालेली आहे। त्यानंतर DRDOचे मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक खास प्रश्न आहे की DRDOचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट करा। आणि
जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या दोन पर्वत रांगांच्या संगमावरती आहे? तर कोणता प्रकल्प आहे? तर रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या दोन पर्वत रांगांच्या संगमावरती आहे? तर या ठिकाणी आपल्याला पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या दरम्यान किंवा मग सातपुडा आणि विंध्य, तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे। तर त्यापैकी अरवली आणि विंध्य या दोन पर्वत रांगांच्या संगमावरती रणथंबोर व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न 2025 मध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलासाठी अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या दुसऱ्या बहुउद्देशीय जहाजाचे नाव काय आहे? तर काय आहे प्रश्न? तर भारतीय नौदलासाठी अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या दुसऱ्या बहुउद्देशीय जहाजाचे नाव काय आहे? तर ते आहे, तर काय आहे या प्रश्नाचे उत्तर INS उत्कर्ष हे या दुसऱ्या बहुउद्देशीय जहाजाचे नाव आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणते भारतीय नौदल जहाज बहुराष्ट्रीय सराव येल्लेंग पेरोसच्या चौथ्या आवृत्तीत सहभागी झाले? तर कोणते झालेले आहे? तर INS मुंबई हे भारतीय नौदल जहाज बहुराष्ट्रीय सराव ला। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बातम्यांमध्ये पाहिलेले अब्द अल कुरी बेट कोणत्या महासागरात आहे? तर बातम्यांमध्ये पाहिलेले अब्द अल कुरी हे जे बेट आहे ते आहे हिंदी महासागरामध्ये। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे कोणते भारतीय राज्य आहे? तर गुजरात हे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे भारतीय राज्य आहे। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारत ओपन 2025 चे अनुक्रमे पुरुष आणि महिला बॅडमिंटन विजेतेपद कोणी जिंकले? तर काय आहे प्रश्न? भारत ओपन 2025 चे अनुक्रमे पुरुष आणि महिला बॅडमिंटन विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर पुरुष आहे व्हिक्टर एक्सेलसेन आणि महिला आहे एन से यंग। या दोन व्यक्तींनी भारत ओपन 2025 चे बॅडमिंटन विजेतेपद जिंकले आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन मजदूर कल्याण योजना सुरू केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने केली आहे योजना सुरू? तर छत्तीसगड या राज्याने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन मजदूर कल्याण योजना सुरू केली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, S-400 ही कोणत्या देशाच्या बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे? तर S-400 ही रशिया या देशाच्या बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे। हा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे, तुम्ही IMP करू शकता। तर या प्रश्नाशी रिलेटेडच दुसरा प्रश्न आहे, S-400 या रशियन बनावटीच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला भारताने कोणते नाव दिले आहे? तर S-400 रशियन बनावटीच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला भारताने कोणते नाव दिले आहे? तर भारताने दिलेले आहे सुदर्शन चक्र। तर S-400 या रशियन बनावटीच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला भारताने सुदर्शन चक्र हे नाव दिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हे प्रश्न तुमच्यासाठी कितपत युजफुल ठरलेले आहे ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत जाईल। आणि या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा ठरणार आहे। चालू घडामोडी या विषयाप्रमाणेच मराठी, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान अशा विविध विषयांचे व्हिडिओ आपण SD पब्लिकेशन या चॅनलवरती बनवलेले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण बघा। आणि प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।